बघणार आहोत सकाळच्या 100 बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक मोठी घोषणा केली आहे। येणाऱ्या पालिका निवडणुका महायुती म्हणूनच लढणार। मुंबई पालिका महायुती म्हणूनच लढणार असून मुंबई पालिकेत महायुतीचाच महापौर होणार असा दावा आणि विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला। महायुतीत कोणताही बेबनाव नाही। महायुतीत सर्व काही आलबेल आहे आणि एकनाथ शिंदे गंभीर चेहऱ्याचे आहेत, त्यामुळे कोणत्याही अफवा पसरवू नका। शिंदे नाराज नाहीत अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। आम्हाला बदल्याचं नाही तर बदलाचं राजकारण करायचंय, त्यामुळे आता पुन्हा ठाकरे आणि पवारांसोबत युती होणं शक्य नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं। महाराष्ट्राचा विकास हाच पुढील 5 वर्षांचा अजेंडा आहे, तर 2023 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन वरती जाईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला। गुंतवणूक आकर्षित करण्याची महाराष्ट्रात क्षमता आहे। गुजरातपेक्षा 3 पट अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आहे, तर मुंबईमध्ये स्टार्टअपला चांगली गती मिळाली आणि मुंबई स्टार्टअप कॅपिटल आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं। धारावीच्या पुनर्विकासाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे लवकरच धारावीकरांचं पुनर्वसन होणार आणि धारावी पुनर्विकास पूर्ण करून दाखवणारच असा दावा मुख्यमंत्री फडणवीसांनी केला। गडचिरोलीतून माओवाद पूर्णपणे संपवणार। गडचिरोलीला स्टील सिटी बनवणार, तर लवकरच गडचिरोलीमध्ये नवं विमानतळ सुद्धा उभारणार असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलून दाखवला। शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याआधीच माजी आमदार संजय कदमांची ठाकरेंच्या शिवसेनेत हकालपट्टी करण्यात आली। संजय कदम 13 मार्चला शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या। या प्रकरणानंतर ठाकरे गटातल्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून शिवसंवाद दौऱ्याला सुरुवात झाली आहे। यावेळी पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने श्रीकांत शिंदेंनी घाटकोपरमध्ये वॉर्डनिहाय बैठका घेतल्या। जळगावात मागील 24 तासात झालेल्या अपघातानंतर आमदार सुरेश भोळेंनी आढावा बैठक घेतली। या बैठकीत भोळेंनी अधिकाऱ्यांना चांगलाच दम दिला। लोक मेल्यावरच बैठका घ्यायच्या का असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी अधिकाऱ्यांना जबाबदारीचा भान ठेवण्याचा इशारा दिला। लक्ष्मण हाकेंनी जरांगे पाटलांवर हल्लाबोल केला। रोहित पवारांचं आयटी सेल जरांगे पाटलांना पाठिंबा देतंय, त्यामुळे त्यांची गृह खात्यामार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी हाकेंनी केली, तर कैलास बोराडेला सुद्धा न्याय देण्यात यावा अशी मागणी हाकेंनी केली। छत्रपती संभाजी महाराजांची तुलना करणं योग्य नाही, अशांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली। चंद्रपूरच्या पठाणपुरा मार्गावर टोळक्याच्या हल्ल्यात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय, तर एक जण गंभीर जखमी झालाय। किरकोळ वादातनं धारदार शस्त्रानं हा हल्ला झाला। पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतलंय। ऑफिसमधनं घरी जाणाऱ्या पती पत्नीवर कोयता हल्ला करण्यात आला। अज्ञात टवाळखोरांच्या हल्ल्यात तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। पुण्याच्या सिंहगड रोड इथली घटना। जखमी पती पत्नीवर सिल्वर ब्रिज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। सांगलीच्या मिरज रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे टँकरची बोगी रुळावरून घसरून उलटल्याची घटना घडली, त्यामुळे मुंबई पुणे आणि कर्नाटक रेल्वे महामार्गावरील वाहतूक तब्बल 2 तास ठप्प झाली होती, त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागलं। कर्जतच्या आढळगाव जामखेड हा रस्ता वाहतुकीचा आणि अनेक तालुक्यांना जोडणार आहे। या रस्त्यासाठी 399 कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे। ठेकेदारानं मुदत संपल्यानंतर पुन्हा सरकारकडे मुदत वाढीसाठी मागणी केली आहे, त्यामुळे ठेकेदारावर कारवाईची मागणी नागरिकांनी केली। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे, तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक असेल। मध्य रेल्वेवरील कसारा स्थानकादरम्यान 2 दिवसीय ब्लॉक घेण्यात येणार आहे। उड्डाणपुलाची तुळई उभारण्यासाठी विशेष वाहतूक ब्लॉक असणार आहे, त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत। मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून पहाटे गारवा जाणवत असला तरी मुंबईकरांना दुपारी उन्हाचा तडाखा सोसावा लागतोय। शुक्रवारीही मुंबईचे नागरिक घामाच्या धारांनी हैराण झाले होते, त्यामुळे मुंबईकरांनी दुपारी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागानं केलंय। चल हल्ला बोल सिनेमावरनं सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा ढसाळ कुटुंबाचा अपमान केला। रवींद्र सिंग नावाच्या अधिकाऱ्यांना अत्यंत खालच्या दर्जाच्या शब्दात अपमान केल्याचा आरोप ढसाळ कुटुंबियांनी केलाय। सतीश भोसले उर्फ खोक्याचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये खोक्या अंगावर पैशाची उधळण करताना दिसतोय। सतीश भोसलेकडे इतका पैसा नेमका आला कुठून असा सवाल उपस्थित करण्यात आलाय। सतीश भोसलेंनी कैलास वाघ यांना बॅटनं मारहाण केली होती। कैलास वाघ यांनी आपली आपबीती सांगितली। अंगावर पेट्रोल टाकून बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करण्यात आली असं वाघ यांनी सांगितलं। साधारण 15 दिवस मला डांबून ठेवण्यात आलं असंही वाघ म्हणाले।
कोल्हापुरात भावी गँगस्टर तयार होत आहेत का असा सवाल उपस्थित झालाय। सोशल मीडियावरती चक्क लहान मुलांचे एकमेकांना धमकी देतानाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत। 12 वर्षांच्या मुलांचे सोशल मीडियावरती अकाउंट आहेत। हे सर्व बघितल्यानंतर मुलांच्या पालकांचा त्यांच्यावरती लक्ष आहे की नाही असा सवाल उपस्थित होतोय। वर्ध्यामध्ये शिवसेना उबाठा आक्रमक झाली आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उबाठाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत भैयाजी जोशींच्या वक्तव्याचा निषेध केला। भैयाजी जोशींच्या वक्तव्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये शिवसेना उबाठानं आंदोलन केलं। भैयाजी जोशींच्या प्रतिमेला जोडे मारत उबाठा कार्यकर्त्यांनी निषेध केला। आमदार महेंद्र थोरवेंच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाली। कोलाड नाक्यावर थोरवेंविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं। यावेळी थोरवेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत गाढवावरनं धिंड काढण्यात आली। मध्यान्ह भोजन देणाऱ्या शालेय पोषण आहार कामगारांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना केवळ 2,500 पगार मिळतो। त्यातही मानधन वेळेत न मिळाल्यामुळे कामगारांनी आझाद मैदानात एल्गार मोर्चा काढलाय। पाटणातील बौद्ध गया महाविहार बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावं या मागणीसाठी नांदेडमध्ये लाक्षणिक आंदोलन करण्यात आलं। यावेळी मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा बौद्ध भिक्खूंनी दिलाय। अबू आझमींनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात शिवप्रेमी आक्रमक झाले। सावंतवाडीत अबू आझमीच्या पुतळ्याला जोडे मारत पुतळ्याचं दहन करण्यात आलं। जळगावच्या अमळनेर शहरात होणारा वेश्या व्यवसाय त्वरित बंद करण्यात यावा या मागणीसाठी सर्व धर्मीय सर्व पक्षीयांच्या वतीनं मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी हजारोंच्या संख्येनं जमलेल्या नागरिकांनी वेश्या व्यवसाय हटवण्याची मागणी जोरदार केली आहे। येवल्यात 5 वर्षीय चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांच्या टोळीनं हल्ला केला। या हल्ल्यात चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला। ही संपूर्ण घटना काळजाचा थरकाप उडवणारी आहे। पुण्याच्या भारती विद्यापीठ परिसरात वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी धिंड काढली। अंधाराचा फायदा घेत अज्ञातांनी 10 वाहनांची तोडफोड केली होती। या प्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक करत कारवाई केली। पालघरमध्ये ग्रामपंचायतीची घरपट्टी न भरणाऱ्या कारखानदाराविरोधात आक्रमक पवित्रा घेण्यात आलाय। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी थेट कारखान्याच्या गेटवर जाऊन बँडबाजा वाजवत घरपट्टी वसुलीचा अनोखा प्रयोग केला। बीडमधील मारहाण प्रकरण सध्या संपूर्ण राज्यात गाजतंय। सुरेश धस यांच्या निकटवर्तीयानं 1.5 वर्षांपूर्वी एकाला मारहाण केली होती। मारहाण केलेली व्यक्ती आत्ता समोर आली आहे आणि या व्यक्तीनं मारहाण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे। बदलापूर जवळच्या चामटोली गावातील शेतकऱ्याच्या काही भागातनं रेल्वेच्या 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेसाठी संरक्षक भिंतीचं काम सुरू करण्यात आलंय। मात्र भूमापन केल्यानंतर या सर्व्हेमध्ये तफावत आढळल्यामुळे रेल्वे आणि शेतकऱ्यांमध्ये वाद झालाय। पनवेल तळोजा इथल्या अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकाम करण्यात आलं। शासनाच्या जागेवर बांधकाम करून जागा हडपण्यात आली। मात्र याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यामुळे कारवाई न केल्यास सिडको मुख्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी दिला। नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी धरणात केवळ 38%च पाणीसाठा शिल्लक राहिलाय। मार्च महिन्यातच पाणीसाठा कमी झाल्यामुळे आगामी काळात पाणीकपात होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि सध्या याच धरणातनं शहराला 2 दिवसांआड पाणीपुरवठा होतोय। मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात आंबेगाव इथे बिबट्याचं दर्शन झालंय। त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। यावेळी बिबट्यानं शेतकऱ्यांवरती हल्ला केला। त्यामुळे वन विभागानं पवना धरणाच्या बॅकवॉटर भागात येण्यास पर्यटकांना मनाई केली। नांदेडमध्ये गुरुद्वारा परिसरातील अतिक्रमण महापालिकेकडून काढण्यात आलंय। मुख्य रस्त्यावरील 80 दुकानं जेसीबीच्या सहाय्यानं हटवण्यात आली आहेत। माढा तालुक्यातील टाकळी इथे यशवंत काळसाईत नामक व्यक्तीनं आत्मदहनाचा प्रयत्न केला। लोहार समाजाच्या विविध मागण्यांसाठी ते आमरण उपोषणाला बसले होते। दरम्यान 5 दिवसानंतरही शासनानं दखल न घेतल्यामुळे त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला। जालन्यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी रीता मैत्रवार यांच्या हस्ते जनकल्याण यात्रेची सुरुवात करण्यात आली। या यात्रेअंतर्गत शासनाच्या विविध योजनांबाबत एका व्हॅनद्वारे जनजागृती केली जाणार आहे। नांदेड जिल्ह्यात हळद काढणीला सुरुवात झाली। दरवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात अधिकच्या क्षेत्रावर हळदीची लागवड करण्यात आली। मात्र सतत वातावरणात होणाऱ्या बदलामुळे हळदीच्या एकेरी उत्पादनात जवळपास 5%नी घट झाली आहे। शेतीमध्ये येणाऱ्या नवनवीन संकटांवरती मात करत वाशिममधील एका शेतकऱ्यानं नवा जुगाड शोधून काढलाय। परागीकरण घटत असल्यामुळे कांदा बीज उत्पादनावरती त्याचा परिणाम होत होता। यावेळी नऊवारी साडी आणि धोतराचा वापर करत शेतकऱ्यांनी कृत्रिम परागीकरण करण्याचा नवा प्रयोग केलाय। मुंबईतल्या वरळीतल्या गणपतराव कदम मार्गावरची पाईपलाईन फुटली। लगेचच पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून पाईपलाईनमधून होणारी गळती रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात आले। रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे पाईपलाईन फुटली होती।
वसई विरार पालिकेचे 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 3,926 कोटी 44 लाखांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला, तर आगामी वर्षात घरपट्टी आणि पाणीपट्टी करात सुद्धा वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यामध्ये जीबीएसचा धोका पुन्हा वाढल्याचं बघायला मिळते. सिंहगड रोड परिसरात पुन्हा जीबीएसचे 3 नवे रुग्ण आढळल्यामुळे पालिका पुन्हा अलर्ट मोडवरती आली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागानं पाणीपुरवठा विभागाला पत्र देत परिसरात पुन्हा पाणीपुरवठा दूषित होत असल्याचं म्हटलंय. सायबर गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांसह पालिकेकडून विशेष हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आलाय. मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालिका आयुक्त भूषण गगराणींसह महासंचालक यशस्वी यादव आणि अभिनेता फरहान अख्तरसह अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सुद्धा उपस्थित होती. बीडच्या शिरूर तालुक्यातील धक्कादायक प्रकार समोर आलाय. शेतात खोपी उभारण्यास महिलेनं विरोध केल्यामुळे एका व्यक्तीनं शेतकऱ्याचा गोठात जाळून टाकलाय. या आगीत गायीचा होरपळून मृत्यू झाला, तर त्यानं महिलेला शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेनंतर त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झालाय. पंढरपूरच्या जेऊर करमाळा रोडवरती खासगी बसनं कंटेनरला धडक दिल्यामुळे अपघात झाला. या अपघातात 5 ते 6 जण किरकोळ जखमी झाले. कल्याण ग्रामीणमधील देसाई या गावातील धक्कादायक प्रकार समोर आलाय. परप्रांतीय महिलांची दहशत समोर येते. काही महिलांनी शेतकरी कुटुंबाला धमकावून त्यांच्या घरावरती दगडफेक करत पोलिसांना सुद्धा धक्काबुक्की केली. या घटनेनंतर पोलीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड इथे तलवारीनं वार करत 20 वर्षीय तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल झालाय. संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बीडच्या जिल्हा रुग्णालयात आलेल्या एका युवकाला सुरक्षा रक्षकाने बेदम मारहाण केली. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी कारवाईची मागणी करण्यात आली आहे. बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी गावात हरणाची शिकार करताना अडथळा आल्यामुळे मारहाण केल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर याची वनविभागाने दखल घेतली. शिकारीच्या ठिकाणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देत तिथल्या हरणाची कवटी आणि हाडं तपासणीसाठी फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडे पाठवली आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर उसे टोल नाका इथे रक्तचंदनाची अवैधरित्या तस्करी केली जात होती. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत 3 आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून तब्बल 8 कोटी 61 लाखांचं रक्तचंदन जप्त केलं. अंमली पदार्थांचं सेवन करत इंस्टाग्रामवरती त्याचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या 4 तरुणांना पोलिसांनी अटक केली. यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. चौघांकडून तब्बल 5 लाखांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. नागपूरच्या अंबाझरी पोलीस स्थानकाच्या हद्दीत गॅरेज चालवणाऱ्या एका व्यक्तीची भाजी विक्रेत्यानं हत्या केली. किरकोळ वादाचं रूपांतरण हाणामारीत झालं आणि या प्रकरणी पोलिसांनी भाजी विक्रेत्याच्या मित्राला ताब्यात घेतलं, तर आरोपीचा शोध अद्यापही सुरू आहे. सांगली बस स्थानकावर चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली. महिला चोरट्यांकडून सोने चांदीच्या दागिन्यांची चोरी केली जाते. या पार्श्वभूमीवर बस स्थानकावर महिला चोरट्यांचे पोस्टर लावत नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. अनवा प्रकरणातील फरार आरोपी नवनाथ दौडच्या दहशतीचा एक व्हिडिओ समोर आलाय. पैशाच्या वादातनं नवनाथ दौड कुऱ्हाड घेऊन एका व्यक्तीच्या अंगावर धावून जात असल्याचं व्हिडिओतनं समोर आलंय. वाशिमच्या परिसरातील खोल विहिरीतनं एका तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पुरुषोत्तम पवार असं तरुणाचं नाव आहे. हा तरुण 5 दिवसांपासून बेपत्ता होता. अखेर या तरुणाचा मृतदेह आढळलाय. स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या गुन्हाट गावात पोलिसांनी त्याच्या मोबाईलचा शोध घेतला. त्यानं 30 जागा बदलल्या तर 7 व्यक्तींना भेटल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. पोलिसांनी त्याच्या घराचीही झाडाझडती घेतली आहे. राज्यात ज्वारीची एकूण 6,200 क्विंटल आवक झाली. दरम्यान सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा बाजारात सर्वाधिक आवक झालेल्या ज्वारीला कमीत कमी 2,500 रुपये तर सरासरी 3,500 रुपयांचा दर मिळाला. पुणे महापालिका शिक्षण विभाग गेल्या 2 वर्षांपासून 25,000 रुपयांपेक्षा कमी वेतन मिळणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या वेतनातनं व्यावसायिक उत्पन्न कर कपात करते आणि राज्य सरकारच्या अध्यादेशानुसार हे उत्पन्न करमुक्त असतानाही महापालिकेकडून त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे या महिला कर्मचाऱ्यांना आर्थिक फटका बसतोय. पोलिसांनी गरुड दृष्टी या उपक्रमाची सुरुवात केली. या अंतर्गत सोशल मीडियावरील आक्षेपार्ह व्हिडिओवरती लक्ष ठेवलं जाणार आहे. अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह अश्लील व्हिडिओ पोस्ट केले जातात. त्यामुळे असे व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांचा शोध घेतला जाणार आहे. लाल उन्हाळी कांद्याच्या दरामध्ये घसरण कायम आहे. सोलापुरात कांद्याचे दर 200 रुपयांनी घसरलेत. कांद्याला कमीत कमी 1,800 ते जास्तीत जास्त 2,250 रुपयांचा दर मिळतोय. हाती नाही आडा आणि मला बाजीराव म्हणा अशी गट ठाणे पालिकेची झाली आहे. तिजोरीत खडखडाट असूनही विविध घोषणांचा पाऊस पाडण्यात आलाय. पालिका आयुक्त सौरभ राव यांनी 5,645 कोटींचं आभासी बजेट जाहीर केलंय.
मुंबई गोवा महामार्ग मागील 13 वर्षांपासून रखडला. आतापर्यंत तब्बल 15,600 कोटींचा रस्त्यासाठी खर्च झालाय. मात्र तरी देखील महामार्गावर वाहतूक करणं गैरसोयीचं आहे. त्यामुळे यंदा देखील गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होण्याची शक्यता आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ता हिनं केलेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारी प्रकरणी अभिनेते नाना पाटेकर यांना एक मोठा दिलासा मिळाला. लैंगिक शोषणाचे आरोप सिद्ध करणारे पुरावे न आढळल्यामुळे कोर्टानं तक्रार फेटाळून लावली आहे. देशातील सर्वात मोठी भुयारी मेट्रो म्हणून ओळखली जाणारी कफ परेड ते सिप्स पर्यंतची मेट्रो जून 2025 पासून सर्वांच्या सेवेत येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आणि आता बातमी आहे पुण्याच्या आंबेगाव परिसरातील पवनानगर भागातल्या बिबट्याला पकडण्यात यश आलंय. कॅम्पिंग साईटवरील एका उंबराच्या झाडावर बिबट्या लपून बसल्याचं लोकांना बघायला मिळालं होतं. या बिबट्यानं काही लोकांवरती हल्ला देखील करण्याचा प्रयत्न केल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण होतं आणि काल रात्रीपासून बिबट्या या परिसरात दबा धरून बसला होता. त्यानंतर ग्रामस्थ, वन्यजीव रक्षक संस्था आणि वन विभागाच्या अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला पकडण्यात यश आलं.